म्हणजे सुखाचं समृद्धी जावं आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. बघा दोस्तांनो कसा पाऊस चालाय. पत्रा नुसता बदा 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 वाजतो. इतका पाऊस जोरात पडायचा बघा. ही मका हे लोकांच्या अजून काढायला येत्या तोवरच तुम्हाला सांगतो हे पावसानं नुकसान केलं. खरं तर पाडव्या दिवशी पाऊस पडायला नाही पाहिजे कारण का हा अवकाळी पाऊस. विजा आकाशात चमकते द्या आणि पाऊस आलाय. ती बारका पाऊस नाही मोठा पाऊस आलाय. बघा काळं फुट्ट आम्हाला गच्च भरले. हो का लगेच मसरा खाल्लं पाणी मिळेल. अहो शेडमध्ये मसरा येते म्हणून बरं आहे. नाहीतर काय आज काय तुम्हाला सांगतो रानात मसर बांधायलाच येत नाही. पाऊस तुफान चालू व्हायला लागलाय आणि चालू झालाय. तुम्हाला दाखवून पावसा बारकाय का सांगा बरं. हा लगेच बघा लगेच पाणी साठतंय. हो का बघा पाणी असल्या पावसात वगैरे अडक बसलेला. सगळी जनावर म्हशी आज धुवून आणले म्या. 12 वाजता मसर धुवून आणली आणि आज तुम्हाला सांगतो पाऊस चालू झाला आणि ही रेडा असल्या पावसात बसते. मग याला किती उकडत असेल राव. मुसळधार पाऊस चालू मुसळधार. बघा पाणी साठलंय पाणी म्हणजे पाऊस किती पडतोय आणि अजून आकाशात विजांच्या कडकडासह वाऱ्यासह ढगांच्या गडगडासह पाऊस चालू झालाय. शेतकरी लय चिंतेत आहे. तुम्हाला सांगतो या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याच्या द्राक्षाच्या बागा आता भुईसपाट झाल्या. म्हणजे आणि आंब्याच्या ह्या सीझनला झाडाला भरपूर आंबे लागले होते. ते आंब्या असणाऱ्या शेतकऱ्याचं सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. बघा आमच्या गावाकडे जर तुम्हाला सांगतो झाड दिसेना. कसा आहे बघा पाऊस जास्त भरले. बघा पाऊस काय सुट्टी येत नाही. पाऊस इकडून उतरला आणि जिथं उतरतय तसं पाऊस हा निभार पडतय. पण आता या अवकाळीचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्याला बसलेला आहे आणि शेतकऱ्याला फटका बसला की तुम्हाला सांगतो शहरात जाणाऱ्या लोकांना सुद्धा महागाईचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी आता खरंच तुम्हाला सांगतो संकटात आहे. खरंच सरकारनं सुद्धा या शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई दिली पाहिजे. प्रत्येकाच्या खात्यावरती हेक्टरी 25,000 रुपये तर किमान अनुदान दिलं पाहिजे. किमान बघा सांगतोय मी लय मोठं बोलत नाही मी. किमान तेवढं दिलं पाहिजे. या अवकाळी पावसामुळं अनेक गावांना तडाखा बसलाय. हे आमच्या सांगोल तालुक्यात कालच्यापासून पावसानं धुमाकूळ घातलाय. सगळ्या फळबागा आणि गाराचा पाऊस पडतोय. विषय बघा पत्र्यावर तुम्हाला आवाज ऐकू येतोय. मोठ्या टिपुऱ्या गारायच्या गाराचा बघा धूम धडक आहे. आणि काही लोकांचं या वाऱ्यामुळं फत्र सुद्धा शेड कुणाचं फत्र घर असं फत्र उडून गेलंय. बघा इतका वारं सुटलंय बेभान वारं सुटलंय. माझं शेड तेवढं चांगलं राहिलं या का तरी मजबूत केलंय म्हणून. आणि काय जणांनी थोडंफार केलं होतं त्यांचं काय जणांचं उडून गेलंय. बघा इतकं नुकसान झालंय. प्रत्येक जण म्हणतोय शेतकरी सुखी आहे सुखी आहे. कशाचा सुखी आहे हो. हे असं हातात तोंडाशी आलेला घास जर ही निसर्ग हिरावून घेत असेल तर करणार काय. म्हणजे शेतकरी जोपासतोय एवढी मेहनत घेतोय सगळं करतोय आणि पुन्हा अजून हे असं निघून जातोय. बघा आभाळ जास्त भरलंय आणि इकडं गाराचा पाऊस आहे. तुफान गारा कोसळते द्या. कसला पाऊस म्हणायचं राव. बघा हे पाणी झाले राव. बघा पाणी बघा हे कसला पाऊस पडतोय. म्हशी आपल्या शेडमध्ये बसलेल्या म्हणून बरं आहे राव. नाहीतर या माझ्या मसरांचं आज गारानं तुम्हाला सांगतो माझी म्हैस दगावली असती. पण तुम्हाला सांगतो शेडमध्ये सुरक्षित आहे. पण ज्याला निवारा नाही
त्यांचं हालच आहे. खरंच शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्याला दाबाड कष्ट करून पण हमी भाव नाही. सरकारनं हमी भाव प्रत्येक पिकाला दिलाच पाहिजे. दुष्काळ पडून, युद्ध होऊ, कोरोना महामारी येऊ द्या, नाही तर काय होऊ द्या, शेतकऱ्याला फिक्स हमी भाव हा दरवर्षी दिलाच पाहिजे. व्यापाऱ्यानं न करता शासनानं माल खरेदी करावा. कारण का व्यापारी काय करते, ती शेतकऱ्याची अडवणूक करते, शेतकऱ्याची फसवणूक करते. हे कुठं तर टळलं पाहिजे. शासनानं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक पिकाची हमीभाव केंद्र चालू केली पाहिजे आणि ती माल खरेदी केला पाहिजे. काय सांगायचं तुम्हाला, अवस्था लय बेकार आहे ना. अजून पाऊस येणार आहे बघा. आमच्या इथं एवढा पडतोय, पण इथनं 1 किलोमीटर अंतरावर बघा तुम्हाला दिसतं कोपऱ्यात एक गाव आहे बघा, झाड दिसत नाही, इतका सुसाट पाऊस पडतोय. आणि गरज ते खरंच कोण कोण माझं व्हिडिओ पाहत असते शेतकरी वर्गानं, तर तुम्ही आकाशात विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी जावा, घरात बसा, बाहेर घराच्या पडू नका. कारण का ह्या दिवसात विजा पडण्याचं प्रमाण जास्त असते. त्यामुळं अवकाळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतातली कामं आटोपल्यानंतर आपापल्या घरी जाईल. उन्हाचा बी कडाका जास्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरी बसलेलं बरं आहे. कोण कामानिमित्त बाहेर गेला असेल, पण असल्या पावसात फिरायचं डिरिंग करत जाऊ ना, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि याने काय केले, आज सगळीकडे पत्ता झाला नाही नाही म्हणत ती पाऊस पडायला लागलाय राव. आणि ती पण आज मला कळतंय असं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा पहिलाच पाऊस असेल. ह्याच्या अगोदर गुढीपाडव्याला कधीच पाऊस येत नव्हता. पण आज तुम्हाला सांगतो गुढीपाडव्याला मोठा पाऊस चालू आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा पाऊस चालू आहे. परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालंय. तातडीनं पंचनामा करून सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करावे. कारण शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. या गाऱ्यामुळं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि अजून पावसाचा जोर वाढलायच बघा. मुसळधार पाऊस चालू आहे. रात्रभर जर पाऊस राहिला तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे. काढलेली आईने पिकं काढून ठेवली ती रानात नाही. ती आता शेतात पाणी गेलं का संपलं का, काय करायचं. प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान आहे. आता याला जबाबदार कोण, मानव जबाबदार आहे. माणसाने झाडं ठेवली नाही, ती सगळी झाडं तोडून टाकली. असू द्या, प्रत्येकाने झाडं लावा आणि असा अनियमित पडणारा पाऊस पुन्हा वेळेवर पडेल. आपणच खबरदारी घेतली पाहिजे. आता काय करायचं.